कसं आहे, हे 4 महिन्यामध्ये 4-5 महिन्यामध्ये जी हल्ली मरगळ होती 5-6 महिन्यामध्ये, ती मरगळ तुम्हाला जाणवली असेल की काम करताना पक्षामध्ये कुणाला विचारायचं काय करायचं मामा काय समजतच नव्हतं. पक्षीय लेवलला जो विश्वासाचं जे वातावरण होतं ते विश्वासाचं वातावरण कमी झालं होतं. वरच्या लेवलला एखादी गोष्ट सांगताना गेली 5-6 वर्ष मी या प्रोमध्ये आहे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आपला मूळचा मधला जो दुवा जो आहे प्रदेशाचा आणि आपल्या संघटनेचा तो जिल्हाधीशच आमच्या सोबत नसल्यामुळे ते विश्वासाचं वातावरण नातावानी सांगितले की नावं कोणाची घेऊ नका, पण घेणं अगत्याचंच आहे. माननीय राजा समर्जित गाडगे साहेबांच्या जेव्हा आम्ही काम करतो त्यावेळेचा जो हुनर होता, तो जो स्किल होता, तो टर्न नंतर आला नाही, राहिला नाही. आणि तो जो मनामध्ये असणारा जो शासनतेचा जो ध्येय होता, विचार होता, तेव्हा मधल्या काळात कुठं बाहेर फिरणं झालं नाही किंवा माणसांशी भेटणं झालं नाही. कारण काम करून ही गोळा केली फुलं कुठल्या देवाच्या पायावर घालायची, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आमच्या समोर होता. त्यामुळे या सगळ्या प्रवासामधून सोबत असणारे माननीय नानाजी पाटील साहेब आमच्या सोबत पक्षाने आम्हाला परत एकदा जिल्हाध्यक्ष म्हणून दिले आणि आमच्या अंगामध्ये परत एकदा 12 हातीचं बळ निर्माण झालं. सांगायला काहीच हरकत नाही, मधल्या काळामध्ये चंदगड सारख्या ठिकाणी, कागल सारख्या ठिकाणी किती निधी आला, किती पैसे आले हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक मंत्रालयातून फायली हे होताना पुण्याच्या ठिकाणी 34 कोटी, पुढच्या ठिकाणी 80 कोटी असे आकडे ऐकायचो. त्यावेळी करवीरसाठी आमच्या मतदारसंघासाठी करवीर पन्हाळा गगनवाड्यासाठी किती पैसे आले हे ज्यावेळी आम्ही विचार करायचो त्यावेळी खूप मोठं आपल्या पदात काहीच येत नाही असंच रेट करायचं. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे आपल्या पक्षातली वरची असणारी वरिष्ठ माणसं ती काँग्रेसला मत करतात का हिची कधी कधी शंका वाटायला लागली. कारण का इथं पत्र वाटप करताना पण पत्र जायचे तर आपल्या ऑफिसमधून आणि काम मिळायचं. राजाराम कारखान्यासाठी आम्ही मला सगळ्यांनी सांगा की राजाराम कारखान्यासाठी आपण पक्ष म्हणून लढलो की नाही कारखान्यासाठी, पण त्यानंतर आलेली कामं सुद्धा ही राष्ट्रवादीकडे गेली. असं जर असेल 5-10 लाखाची कामं सुद्धा ही राष्ट्रवादीच्या तुमच्या भागातच काय माणसांनी घेतली. असं जर असेल तर मग कामं करायची कशासाठी? गाव लेवलला आपलं एखादा जर सदस्य असेल, एखादा सरपंच असेल, त्याला 5-10 लाखाची जर कामं मिळाली तर ते स्वतःच्या पायावर उभा राहील, तुमचा झेंडा फिरवेल, तुमच्यासाठी गोड बोलेल. नाहीतर माणूस येणार कशासाठी? विकासाची गंगा म्हणताना कोल्हापूरचे की दुबईचे मुंबईचे रस्ते चांगले होऊन तुम्हाला काय फायदा आहे? माझ्या दाराचा रस्ता कोण करणार? माझ्या पोराला शाळा पण शिकवणार? या सगळ्या गोष्टीचं जर प्रश्नचिन्हासाठी जर आपण झटायचं झालं तर पार्टी म्हणून आपण कुणा तरी बाबा हे माझ्यासाठी का झालं नाही, तुझ्या हातात टाकत असताना हे का केलं नाही विचारायला कोणतरी मिळायचं पाहिजे की नको? तर तसा मिळवून दादा बाबा आम्ही तुमच्याकडे बघतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही थोडा प्रश्न विचारणार आणि आमची किती कामं झाली इथं सगळे या आमचा कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्या हक्काने आम्ही तुमच्या सोबत तुमच्या पाठीशी असणार आहे. ज्यावेळी काय कुठं अडचण वाटेल तर सगळेजण येऊ, आम्ही काय अडचण नाही आहे, कधी पण सांगा. पण त्या लेवलनं कारण का आमच्या करवीरमध्ये काय झालंय मतदारसंघामध्ये जे अपोजिट शक्ती आहेत तर खूप मोठे आहेत. म्हणजे पदवीधरचा आमदार, शिक्षक आमदार, नंतर विधान परिषद आमदार, हे सगळे आमच्या अपोजिट बाकावर आणि या बाजूला आम्ही खेळायला लागलो. असं जर असेल तर आम्हाला इथं पक्षाचं बळ पाहिजे आणि पक्षाचं बळ प्रामाणिक बळ पाहिजे. प्रामाणिक बळ परत यासाठी म्हणतोय की फाईल वर गेली की त्याला काय होतं कुणाला काय कळायला साधन नाही. ते सगळं तुम्ही सॉल्व्ह करायला थोडीशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. 2-3 गोष्टी, जास्त काय नाहीये, 2-3. एक म्हणजे शिक्षणासाठी आपल्या भागात शिवाजी साहेब मला सांगा, आपल्या जो बावड्याचा रस्ता जो आहे वर जातो शिव पाट्यावर त्याच्या पलीकडल्या बाजूला हातकणंगले मतदारसंघ आणि तिथल्या बिल्डिंगची उंची आणि त्याच्या ह्या बाजूला आपला करवीर मतदारसंघ, तिकडल्या बाजूची इमारतीची उंची, कुशिऱ्याला चांगलं MIDCचं स्ट्रक्चर चाललं होतं एकदम मस्त. कुशिऱ्याला MIDCचं स्ट्रक्चर राजू टोनी दोस्त माझा, नंतर शेख चाचा वगैरे सगळं ते आज तिथं मोडीत काढले गेले. इव्हन एवढीच ह्या साईडला आपल्याकडे मनोग्राफचं चांगली सिस्टीम चालली, मग बरोबर आहे की नाही? पण ह्यामध्ये कोण यावर झाडला सुखाचार आहे कळा साधन नाही. आपल्या सोबत असणारं कळ्यासारखं गाव कागल, आज कागल कुठं आहे? कुठं तरी आपण कोणातरी कॉम्पिट करायला पाहिजे, माझा शर्ट की याचा शर्ट असं काही कॉम्पिट करायला पाहिजे, कुणातरी स्पर्धा करायला पाहिजे.
माननीय मुश्रीफ साहेबांनी आता 550 ते 800 कोटीचं नवीन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कसबा सांगावं लागलं. ऍक्च्युली पाहिजे ते शहराच्या ठिकाणी जिल्ह्याचं तिने भाकरी पळवली ही गोष्ट वेगळी, पण ती करवीरमध्ये काय आमच्या करवीरकडे काय वाईट आहे. करवीर तालुका जो आहे तो कोल्हापूरच्या सभोवताली माळेसारखा कोल्हापूर शहराच्या, पण हे आपल्याकडे काय येत नाही हे करायचं साधन नाही. लोणावळा खंडाळा सारख्या ठिकाणी सारखा दगडपाड आणि पन्हाळा तालुका आपला म्हणजे जमीन तशी पाणी तसं, पण मात्र आमच्याकडे एखादा कारखाना कुठला येऊ दिला जात नाही, आणला जात नाही. कारण का आपल्या पोरांनी जायला पाहिजे. सकाळी इथून MIDC जर जायचं तर मामा 40 किलोमीटर कसं जायचं. याच्यासाठी सांगतो तुम्हाला, माझं गाव आसनडोलीतनं जर मला जर चांगलं जर शेत जर सापडलं असतं कळ्यासारखं किंवा सावळसारख्या ठिकाणी मी इथं थांबलोच नाही की कशाला कोल्हापूर जाणार. साधा हिशोब आहे जे वैयक्तिक माझा आहे. जर पुण्या मुंबईला तुमची पोरं गेली असतील कामाला, त्यांना काही तिकडे आवड वाटते का, हौस वाटते का, आपल्या घरात जर अन्न मिळालं, घरात जर नोकरी चांगली मिळाली तर पोरीकडे यायला तयार आहेत, काय अडचण नाही आहे. तर त्या लेवलला सगळ्यांनी तुम्ही तुमचं नेतृत्व निवडावं. आणि नेतृत्व निवडत असताना युतीमध्ये तुमचा वाटणी तुमची तुम्ही मान्य करून घ्यावी. मामा तुम्ही तुमच्या एखाद्या नेतृत्वाचं तुमची हिस्सा मागून घ्यावा, एवढीच एक माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. माझं काय आजसारखं मोठं काय मागणं नाही आहे. नंतर काय होते माहिती आहे का, त्यांची फिक्स आहे सिस्टम, त्यांच्या पक्षाची सिस्टम ग्रामपंचायत पर्यंत म्हणजे महायुतीतल्या आपल्या बूथ पर्यंत सगळी माणसं त्यांची तयार आहे. ती जातात तर त्याच घरात बसतात. मामा येतात का तुमच्याकडे कोण आपल्या जर पक्षाचा उमेदवार असला तरी शेवटच्या क्षणापर्यंत मंडलिक साहेबांच्या माणसाला कळलं नाही की आपल्याला शक्ती केंद्र प्रमुख म्हणजे काय. भूत माहिती होता पण शक्ती केंद्र आयडिया काय ते शेवट पण त्यांना कळलं नाही. आणि त्यामुळे तुमचं तुम्ही तिकडे बघून घ्या. अरे काय तिकडे बघून घ्यायचे, तिकडे पाणी गेलेलंच नाही तर ते बघून काय घेते. एवढंच एक प्रामाणिक कळकळीची विनंती तुमच्यातला एक माणूस म्हणून मी तर या सगळ्या स्टेजवरच्या मोठ्या माणसांना मोठेच आहेत, मामा आहेत, पटकर साहेब आहेत, शिवाजी भाऊ आहेत, नाथाजी पाटील साहेब आहेत, अजय सर आहेत, सगळी मोठी मोठी माणसं आहेत, मंदार सर आहेत, संदीप सर तुम्ही पण बोलायला पाहिजे होता. तर गावाला वगैरे सगळी मोठी ज्येष्ठ माणसं आहेत. तर या सगळ्यांसमोर मी तुमचाही प्रतिनिधी म्हणून त्यांच्यासमोर मांडतो. तिकडून इकडे बोलण्यापेक्षा इकडून तिकडे बोलतो, कारण का आपलंही कोणतरी सांगायला पाहिजे योजनांचं कोणतरी